एकादशी व्रतकथा. मोक्षदा एकादशी. युधिष्ठिर म्हणाले, देवदेवेश्वरा, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी काय आहे व त्या व्रतात कोणत्या देवतेची पूजा केली जाते? स्वामी, हे सर्व यथार्थपणे सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले, राजन, मार्गशीर्षातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे वर्णन करतो, जिच्या केवळ श्रवणानेच वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, जिचे नाव मोक्षदा एकादशी आहे, जी सर्व पापांची अपहरण करणारे आहे. त्या दिवशी प्रयत्नपूर्वक तुळशीच्या मंजिरी व धूपदीपाने भगवान दामोदराची पूजा केली पाहिजे. पूर्वोक्त विधीनुसारच दशमी व एकादशीच्या नियमांचे पालन करणे योग्य आहे. मोक्षदा एकादशी मोठमोठ्या पापांचा नाश करणारे आहे. त्या दिवशी रात्री माझ्या प्रसन्नतेसाठी नृत्य, भजन, स्तुतीद्वारे जागरण केले पाहिजे. ज्याची पितरे पापांमुळे नीच योनीत पडलेली आहेत, त्यांनी ही एकादशी करून आपल्या पितरांना हिचे पुण्यदान करावे. त्यामुळे पितरांचा मोक्ष होईल, यात यत्किंचितही संशय नाही. फार पूर्वीची गोष्ट आहे. वैष्णवांनी विषीभूत परम रमणीय चंपक नगरीत वैखानस नामक राजा राहत होते. ते प्रजेचे पुत्रवत पालन करीत होते. अशा प्रकारे राज्य करताना राजाने एके दिवशी रात्री स्वप्नात पितरांना नीच योनीत पडलेले पाहिले. त्या सर्वांना या अवस्थेत पाहून राजा खूपच चकित झाला. सकाळी ब्राह्मणांना स्वप्नातील गोष्ट सांगितली. राजा म्हणाला, ब्राह्मण हो, मी माझ्या पितरांना नरकात पडलेले पाहिले. ते सतत रुदन करीत मला म्हणत होते की तू आमचा पुत्र आहेस, म्हणून या नरक समुद्रातून आमचा उद्धार कर. ब्राह्मण हो, अशा रूपात मला पितरांचे दर्शन झाले, त्यामुळे मी बेचैन झालो आहे. काय करू, कोठे जाऊ, माझे हृदय भरून येत आहे. हे ब्राह्मण हो, असे व्रत, असे तप, असा योग सांगण्याची कृपा करावी, ज्याद्वारे माझ्या पूर्वजांची नरकातून तत्काळ सुटका होईल. माझ्यासारखा बलवान व साहसी पुत्र असूनही माझे मातापिता नरकात पडले आहेत. मग अशा पुत्राचा काय लाभ? ब्राह्मण म्हणाले, राजन, येथून जवळच पर्वत मुनींचा आश्रम आहे. ते भूत आणि भविष्याचे ज्ञात आहेत. नृपश्रेष्ठ, तुम्ही त्यांच्याकडे चालावे. ब्राह्मणांचे बोलणे ऐकून वैखानस राजा त्वरित पर्वत मुनींच्या आश्रमात गेले आणि तेथे त्या मुनींना पाहून त्यांनी साष्टांग नमस्कार करून मुनीच्या पायाला स्पर्श केला. मुनींनी देखील राजाला राज्याच्या 7ही भागांची विचारपूस केली. राजा म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझ्या राज्यातील 7ही विशाल कुशल आहेत, परंतु मी स्वप्नात पाहिले की माझी पितरे नरकात पडली आहेत. म्हणून सांगावे की कोणत्या पुण्याच्या प्रभावाने त्यांची नरकातून सुटका होईल. राजाचे बोलणे ऐकून पर्वत मुनी एक मुहूर्तभर ध्यानस्थ बसले. त्यानंतर ते राजाला म्हणाले, राजन, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात जी मोक्षदा नावाची एकादशी येते, तुम्ही सर्व लोक तिचे व्रत करा आणि ते पुण्य पितरांना अर्पण करा. त्या पुण्याच्या प्रभावाने त्यांची नरकातून सुटका होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, मुनीचे हे वचन ऐकून राजा पुन्हा राज्यात परतला. तेव्हा उत्तम मार्गशीर्ष महिना आला. तेव्हा राजाने वैखानस मुनींच्या कथानुसार मोक्षदा एकादशी व्रत करून तिचे पुण्य सर्व पित्याला अर्पण केले. पुण्य देतात क्षणभरात आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला. वैखानसचे वडील पितरांसह नरकातून मुक्त झाले आणि आकाशात येऊन राजाला म्हणाले, मुला, तुझे कल्याण हो, असे बोलून ते स्वर्गात निघून गेले. राजन, जे अशा प्रकारे कल्याणमयी मोक्षदा एकादशीचे व्रत करतात, त्यांची पापे नष्ट होऊन जातात आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष होतो. ही मोक्ष देणारी मोक्षदा एकादशी मनुष्यांसाठी चिंतामणी समान सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे. हे महात्म्य वाचल्याने व ऐकल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. धन्यवाद.